नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रमोद मोरे. माझी शेती वारसा पूर्वजांचा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की मी पाऊण एकर क्षेत्रात शेवग्याची लागवड करत आहे म्हणून. तर हे पाहू शकता, काल आपली लागवड झालेली आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे लागवड करताना आपले व्हिडिओ तयार करता आलेले नाहीत. तरी पण हे पाहू शकताय या क्षेत्रात आपली लागण कशी झालेली आहे. तर मित्रांनो, ही लागण अशी झालेली आहे की या दोन ओळीमधील अंतर आपण 12 फुटाचं ठेवलेलं आहे आणि या दोन झाडामधील अंतर आहे ते 6 फुटाचं आहे. तर आता काल मित्रांनो आपण लागण ज्यावेळेस केली रोपांची, त्यावेळेस थोड्या वेळ बघितलं तर रोप फार सुकलेली वाटत होती. पण आता पाहू शकता ही रोप बागात तजेलदार दिसत आहेत. आपण लागवड केल्यानंतर थोड्या वेळानं त्याला एक 2-3 तासानं थोडस एक एक ग्लास असं पाणी त्याला दिलेलं होतं. बाकी त्याला कुठल्या औषधाचा किंवा कुठल्याही प्रकारचा डोस दिलेला नाही अजून त्याला. तर आपण ज्यावेळेस उन्हाळा होता त्यावेळेस नांगरणी वगैरे चालू होती, त्यावेळेस आपण याला शेणखत जवळपास एक 10 टन शेणखत या शेतात टाकलेलं होतं. त्यामुळं तशी काय बेसल डोस किंवा आत्ताच त्याला आवश्यकता नाही. त्याला बेसल डोसची आवश्यकता आपल्याला 2 महिन्यांनी पडणार आहे. तर मित्रांनो, आता हा शेवगा आहे. आता या शेवग्यात आपण आंतरपीक म्हणून या दोन्ही झाडाच्या आतमध्ये आपण झेंडूची लागवड करणार आहोत. म्हणजे येत्या 3 ते 4 दिवसात झेंडूची लागवड होईल. त्याचे आपण रोप तयार करायला नर्सरीमध्ये दिलेले आहेत. आणि हे रोप पण आपण बी लावण्याच्या ऐवजी बऱ्याच शेतकऱ्यांचं किंवा तज्ञाचं मत होतं असं की तुम्ही बिया लावा, पण काही अडचणीमुळे आपल्याला लागण पुढे सरकत होती, त्यामुळे आपण हे रोप तयार केलेलं होतं. तर हे ODC3 जातीचं हे रोप आहे. पाहू शकताय झाडाची वाढ ही आता जवळपास एक 25 दिवसाचं रोप आहे. तर एकदम तजेलदार अशी रोपं दिसत आहेत. काल ज्यावेळेस आम्ही लागवड केली त्यावेळेस थोडंसं टेन्शन आलेलं होतं, कारण ह्या शेतीतला पहिलाच आपला अनुभव आहे. याच्या अगोदर आपण शेवगाची शेती केलेली नाही. आपण रेग्युलर जे पारंपरिक पिकं असतात, उडीद उडीद, मूग, सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारी याच्यातच अडकून बसलो होतं. पण एक पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत आपण ही शेवग्याची लागवड केलेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला आपल्या चॅनलवर या शेवग्याच्या फर्स्ट डे पासून लास्ट डे पर्यंत, हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण माहिती मिळणार आहे. तसंच झेंडूची लागवड पहिल्या दिवसापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण माहिती मिळणार आहे. त्याला कोणती औषधं सोडली जातात, कुठला स्प्रे केला जातो, कुठली खते द्यायची, बेसल डोस कधी द्यायचा, त्याला माती कशी लावायची, याची पूर्ण माहिती मिळणार आहे. तर तुम्ही जर फेसबुकवर आपला व्हिडिओ पाहत असाल तर ग्रामीण संस्कृती आणि परंपरा या चॅनलला, पेजला फॉलो करा. आणि जर यूट्यूबवर पाहत असाल तर माझी शेती वारसा पूर्वजांचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा शेअर जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर जरूर करा.